मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर आपल्यासोबत आहेत. सर, आज मोठा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा होती ते आज पूर्ण होते. काय सांगाल आजच्या संपूर्णपणे जे म्युझियम ओपन करण्यात आलेलं आहे, खास करून हे नाव देण्यापासून ते आतापर्यंत ह्या ओपनिंग पर्यंतचा हा प्रवास? म्युझियम हा ॲक्च्युली आमच्या प्रत्येक क्रिकेटप्रेमी मुंबईतल्या जनतेची इच्छा होती किंवा आमचे जे क्लब सेक्रेटरी आहेत त्यांची इच्छा होती. माननीय शरद पवार साहेब वेळोवेळी आम्हाला सूचना देत होते की आपलं म्युझियम कधी तुम्ही सुरू करतायत. आणि गेले 15-20 वर्ष तरी मी सुद्धा जेव्हा मी क्रिकेटचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो तेव्हा पण मी ऐकायचो की आज होईल म्युझियम, उद्या होईल. पण 6 महिन्यापूर्वी आमच्या कमिटीनी आणि आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की आपलं म्युझियम असलं पाहिजे. कारण आपल्याकडे जो इतिहास आहे मुंबई क्रिकेटकडे जे भारताला खेळलेले प्लेयर्स आहेत, रणजी ट्रॉफी आपण 42 वेळा जिंकलो, असे अनेक विक्रम आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आजपर्यंत करत आलो आहे. वानखेडे स्टेडियमचं आम्ही 50 वर्ष सेलिब्रेट केलं, म्युझियमचं आता ओपनिंग केलं, स्टॅच्यू अनवील केलं. ही जी आमची लेगसी आहे, हा आमचा इतिहास आहे, हा कुठेतरी येणाऱ्या पिढीकडे घेऊन जाण्यासाठी हा एक ब्रिज आहे जो भविष्यकाळात जे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगल्या घडामोडी झाल्या आहेत त्या कुठेतरी भूतकाळाकडे घेऊन जायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी हे घेतलेले पाऊल आहे. आणि माझ्यामध्ये हे म्युझियम नक्कीच येणाऱ्या पिढीला जे रिसर्च करतात क्रिकेटवर या टुरिझम रिलेटेड रिसर्च करतात त्यांनासुद्धा याचा उपयोग होईल. आणि शेवटी म्युझियम तुम्हाला मुंबईची एक संस्कृती सांगत असते, एक भारताची संस्कृती सांगत असते, खेळाबद्दलचं तुम्हाला अपडेट करत राहतं. आणि हे सगळं होत असताना आमचे जे क्लब सेक्रेटरीज आहेत किंवा एपेक्स काउन्सिल आहे हे प्रोॲक्टिव्ह होते, हे कुठेतरी या तरुण पिढीकडे घेऊन जायला पाहिजे. आणि त्याचाच आजचा जो ओपनिंग आहे हे त्याचाच एक भाग आहे. आणि येणाऱ्या 22 सप्टेंबरपासून लोकांसाठी पब्लिकसाठी ओपन होईल. काही दुरुस्ती असतील, काही चांगल्या वाईट गोष्टी ज्या आम्ही अजून चांगल्या केल्या पाहिजे त्या आम्ही या एका महिन्यात सुधारू. आणि आमचे जे क्रिकेटर्स आहेत त्यांच्याकडनं पण काही सूचना, टिप्पण्या काही आम्ही त्यांच्याकडनं आता आम्ही फीडबॅक घेणार आहोत आजच्या ओपनिंग नंतर. आणि येणाऱ्या 22 सप्टेंबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पब्लिकसाठी हे म्युझियम ओपन होईल. अत्यंत महत्त्वपूर्ण हे म्युझियम बांधण्यात आलेलं आहे. परंतु या म्युझियममध्ये नागरिकांना काय पाहायला मिळणार आहे, कुठकुठल्या गोष्टी आहेत त्या जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत, आणि अभ्यासाच्या दृष्टीने कशा प्रकारे या सर्व जे क्रिकेटर्स आहेत जे अभ्यास करतात त्यांना कशा प्रकारे उपयोग होणार? बघा, या म्युझियममध्ये वस्तूसुद्धा आहेत. म्हणजे क्रिकेटर्सचे टी शर्ट्स असतील, त्यांचे ब्लेझर्स असतील, त्यांचे ग्लव्ज असतील, बॉल असतील, असे वेगळ्या वेगळ्या वस्तूसुद्धा आहेत. आणि डिजिटली पण हे म्युझियम आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार आहेत. म्हणजे जुन्या चित्रफिती आहेत किंवा जुने फोटोज आहेत, जुने ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत. म्हणजे 96 इयर्सचा इतिहास आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनला. त्या इतिहासामधले कोण पदाधिकारी केव्हा होते, असे वेगळे वेगळे अनेक गोष्टी डिजिटल ही सुद्धा लोकांपुढे आम्ही घेऊन गेलो आहे. कारण मुंबईसारख्या ठिकाणी जागेची कमतरता असते, त्यातच आम्ही या 8,000 फुटामध्ये जे काय टुरिस्ट किंवा जे लोक येतील क्रिकेटप्रेमी लोक त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो ते या म्युझियमच्या माध्यमातून आम्ही प्रेझेंट करतो आहे. तर मुंबईने आतापर्यंत अनेक क्रिकेटर आहेत ते दिलेले आहेत. तर मग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते गावस्करांपर्यंत असे अनेक दिग्गज आहेत ते मुंबईमधून खेळलेले आहेत. यांच्या स्मृती जतन करून ठेवणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत का त्या नागरिकांना पाहायला मिळतील? आणि सामान्य नागरिकांना याचा कशा प्रकारे पाहता येईल? ऑनलाईन पद्धतीने तिकीट वगैरे असणार आहे का? तिकिटाचे दर किती असणार आहेत या संदर्भात छोटे? बघा, सचिन तेंडुलकर सर असतील, दिलीप वेंगसरकर सर, सुनील गावस्कर सर, जेवढे मुंबईचे जे प्लेयर्स आहेत ज्यांनी भारताला रिप्रेझेंट केले आहेत, म्हणजे सलील अंकोला असेल, राजू कुलकर्णी असतील, दिलीप वेंगसरकर, म्हणजे तुम्ही जेवढे प्लेयर, शार्दूल ठाकूर, सगळ्यांच्या वस्तू तिकडे आहेत. 22 सप्टेंबरपासून ह्याचं ओपनिंग होईल. तिकीटचा दर काय असेल, MTDC बरोबर आम्ही काय टायअप करू शकतो का, आता हे पुढचा 1 महिना थोडा आम्ही याच्यावर अभ्यास करू. जे काही पब्लिकसाठी चांगलं करता येईल ते आम्ही नक्कीच मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून करू. शेवटचा प्रश्न, आज गावस्कर सर बोलताना एक लॉर्ड्सच्या मैदानावरची आणि त्या ठिकाणी असलेल्या म्युझियमची आठवण करून दिली. त्या ठिकाणी सांगितण्यात आलेलं की कशा प्रकारे जतन करण्यात आलेलं आहे. आपल्या या ठिकाणी आहेत वर्ल्डमधल्या सगळ्या म्हणजे जे दिग्गज झालेले आहेत त्यांच्या देखील काही आठवणी पाहायला मिळतील का? आणि त्या अनुषंगाने त्या धर्तीवरती काही आपल्याकडे नवीन काही सूचना आणि त्या संदर्भात काही करता येणार? बघा, हे जे म्युझियम आहे हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधले जे प्लेयर्स आहेत त्यांच्या बद्दलचं म्युझियम आहे. इकडे ज्यांनी आजपर्यंत परफॉर्म केलं असतील त्यांचे परफॉर्मन्सेस आहेत, मुंबईच्या टीमचे रणजी ट्रॉफी विन्स आहेत. म्हणजे
हे जे म्युझियम आहे हे मुंबई आणि भारतीय क्रिकेटशी जुळलं गेलेलं आहे किंवा याचा जो इतिहास आहे हा कुठेतरी आम्ही या म्युझियमच्या मार्फत प्रेझेंट केला आहे. अजूनपर्यंत तरी इंटरनॅशनल प्लेयर्स किंवा यांच्या काही गोष्टी या म्युझियममध्ये नाही आहेत, पण येणाऱ्या काळात हा फर्स्ट फेज आहे. आम्हाला जागा जर कुठे वाढीव FSI वगैरे मिळाला तर त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही जे महत्त्वाच्या गोष्टी MCA म्हणून करू शकतो ते आम्ही नक्कीच त्या म्युझियममध्ये लोकांपुढे घेऊन जाऊ. सर, एकदा बोलताना क्रिकेटबद्दल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की क्रिकेट हा फक्त खेळण्याचा नाही तर अभ्यासाचा देखील भाग आहे. त्या अनुषंगाने देखील आपण प्रगती करतोय, त्या अनुषंगाने आपण शैक्षणिक क्षेत्रात देखील ह्या संदर्भातला अभ्यास आणणार आहे. ह्या म्युझियमचा त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. बघा, आमची जी कांगा लायब्ररी आहे ही जगात अशी कुठेच लायब्ररी नाही आहे क्रिकेटची, ती आम्ही आता म्युझियमच्या माध्यमातून सुरू केली आहे. आणि खूपसे अभ्यासक, क्रिकेटप्रेमी अभ्यासक इकडे येतील, क्रिकेटशी रिलेटेड लोक येतील. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही क्रिकेट नॉलेज सेंटर लास्ट 2 वर्ष सुरू केलंच आहे. त्याच्यात पण 4000 ॲप्लिकेशन आतापर्यंत आले आहेत. 200 लोकांना आम्ही एक जो ग्रॅज्युएशन प्रोग्राम कंप्लीट केला. अशा अनेक गोष्टी मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही लास्ट 3 वर्ष करत आहोत. आणि माननीय मुख्यमंत्री वेळोवेळी जे सजेशन देतात ते आम्ही नक्कीच इम्प्लिमेंट करतो, कारण त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत. बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं तर ह्याच संपूर्णपणे जे म्युझियम बांधण्यात आलेलं आहे, संग्रहालय बांधण्यात आलेलं आहे, त्याचा उपयोग आधुनिक काळामध्ये जे भावी क्रिकेटर होणार आहेत, जे क्रिकेटचा अभ्यास करतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणात होईल असं देखील या ठिकाणी अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ अमित शिकवणसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.